आज दिवसभर पुण्यात पावसाचा हाहाकार. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं पुणेकर पुन्हा चिंतेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यासह साताऱ्याला रेड अलर्ट. पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचे. शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी. साताऱ्याच्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. 6 दरवाजांमधून 10,000 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लवासामध्ये पावसामुळे दरड कोसळून 2 विला ढिगाऱ्याखाली. 2 ते 4 जण बेपत्ता. स्थानिकांची माहिती. आळंदीतील इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. पुराच्या पाण्यात 2 कंटेनर वाहत आले. नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद. अजित पवारांकडून पुण्यातील एकता नगरमध्ये पूरस्थितीची पाहणी. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. अजित पवारांची घोषणा. कल्याणमध्ये खाडीच्या पाणी पातळीत वाढ. खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी. रेती बंदरसह सिटी पार्क पाण्याखाली. तुळशी आणि विहार पाठोपाठ तानसा आणि मोडक सागरही ओव्हरफ्लो. मुंबईतल्या 7 तलावात 66% पाणीसाठा. माझ्या पदाधिकाऱ्यांना काहीही करून सत्तेत बसवणार. राज ठाकरेंचा निर्धार. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय. कांदा साठवणुकीसाठी नाशिक आणि संभाजीनगरसह सोलापूरमध्ये कांदा महाबँक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय. अणुऊर्जेच्या सहाय्यानं कांद्याची नासाडी थांबवणार.